नगर परिषद, नगर पंचायत आणि नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणासाठी सोडत, आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत. यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा, एसटीतून आरक्षण द्या नाहीतर निवडणुकीत परिणाम दाखवू, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाणांचा इशारा. रत्नागिरीत रस्त्यांवर खड्डे, सत्ताधारी विरोधक आमने सामने, शिरगाव येथे रस्त्यांवरच्या खड्ड्यांविरोधात शिवसेनेचं आंदोलन. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार, यवतमाळचे जिल्हाधिकारी मीना यांचा दावा. यवतमाळमध्ये 2,49,00,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय. तुळजाभवानी मंदिर कोजागिरी पौर्णिमेसाठी सज्ज, मंदिरात उद्या साजरी करण्यात येणार पौर्णिमा. दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापुरात दाखल. सिंधुदुर्गात हत्तींकडून शेतीचं मोठं नुकसान, ओमकार टस्कर हत्तीला पकडण्यासाठी टीम, वंतारा टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल. गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ, घायवळच्या घरात सापडली 2 जिवंत काळतूस, 4 पुंगळ्या. घायवळ विरोधात कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल. आमदार बापू पठारे मारहाण प्रकरणात 10 ते 15 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. बापू पठारेंच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.